श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपलं दैनंदिन जीवन एवढं धकाधकीचं झालेलं आहे. विज्ञानाने बरेच शोध लावलेत. भौतिक सुख आपल्या पायाशी लोळून घेत आहेत. आपल्या स्वास्थ्याविषयी आपण जागरूक राहायला पाहिजे आणि हे स्वास्थ्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर योगाच्या माध्यमातूनच आपल्याला याच्यात आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील. आज आम्ही आमंत्रित केलं आहे योगाचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रवीण डबले यांना. प्रवीण डबले हे NADT या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करत असतात. त्यांचे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रवीण डबले सर नमस्कार. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आपला संक्षिप्त परिचय करून द्या. मी डॉक्टर प्रवीण डबली. हां योगामध्ये मला यायला जवळपास 20 वर्ष झाली. बरं. मी मागील 10-12 वर्षापासून NADTला योग फॅकल्टी म्हणून काम करतोय हां आणि त्याच्याशिवाय मी अनेक शिबिरं घेतलेत, अनेक कार्यक्रम घेऊन लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही दैनंदिन जीवनात योगाला आपल्या सामील करा, जेणेकरून तुमचं आयुष्य हे सुखमय होईल. इतक्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला मानसिक स्थैर्य, मानसिक शांतता, कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल हा वाढवण्यासाठी तुम्हाला योगाची गरज असेल. आपण एवढ्या मोठ्या प्रदूषणात राहतोय, त्याच्यात जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, राहायचं असेल तर तुम्हाला योगच्या माध्यमातून तुमच्या शरीरातल्या ऑक्सिजन लेवलला वाढवावं लागेल. आणि याच्या व्यतिरिक्त मी एका योगा बेस्ड थेरपीवर काम करतो, ज्याच्या माध्यमातून आम्ही मस्क्युलोस्केलेटॉनचे जितके प्रॉब्लेम असतील, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, सर्वायकल असेल, गुडघेदुखी असेल, अँकोलायझिंग असेल, वात असेल, या प्रकारच्या व्याधींवर आम्ही स्टिम्युलेशन देऊन आणि योगाच्या एक्सरसाइज सांगून त्याला मॅनेजमेंट शिकवतो, जेणेकरून त्याला मग ऑपरेशन आणि इतर औषधांची गरज पडत. तर अशा प्रकारे आमचं कार्य सुरू असतं. सर, ज्या संस्थेमध्ये आपण योगाचे धडे देता किंवा योगाबद्दल आपण शिक्षण देता तर नेमकं त्याच लोकांना त्याची गरज काय किंवा तिथे कोणत्या प्रकारचे आपण त्यांना प्रशिक्षण देता? नाही, त्यांना काय, तिथे ज्या ठिकाणी मी शिकवतो त्या ठिकाणी सगळे इन्कम टॅक्सचे अधिकारी तयार होतात. बरं. आणि इन्कम टॅक्सचं आपण जर विचार केला तर किती धगधकीचं जीवन असतं, सगळे कॅल्क्युलेशन असतात. मग त्यांना कुठेतरी मानसिक स्थैर्यता आली पाहिजे, निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे. मग अशात त्यांचं मानसिक स्थैर्य, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी योगाचं माध्यम आहे. म्हणजे रोज त्यांना 1 तास योग करणे भाग पडतं. बरं. मग त्याच्यामध्ये काय काय देता मग तुम्ही त्यांना? आसनं हे योगाचं बेसिक माध्यम आहे. पहिले यम नियम आहेत, मग आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, त्यानंतर पुढची स्टेप प्रत्याहार, नंतर समाधी आहे, ध्यान, धारणा, समाधी, असं त्या वेगळ्या स्टेप्स आहेत. तर आम्ही योगाच्या आसनांपासून सुरू करतो. त्यांना एकदा आसनांमध्ये ते परफेक्ट झालेत की मग आम्ही त्यांना प्राणायाम शिकवतो. आसनं यासाठी करावं लागतात की त्याला जर प्राणायाम करायचं असेल किंवा ध्यान करायचं असेल तर त्याला जवळपास अर्धा-पाऊण तास बसता आलं पाहिजे. आणि या योगामध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही योग करत असाल तर तुम्ही कुठेही बसले असाल, कोणत्याही परिस्थितीत असाल, तुमचं स्पाईन म्हणजे मेरुदंड हा अगदी सरळ ठेवायचा. आणि ज्या माणसाचा मेरुदंड हा सरळ ठेवून बसत असेल, वागत असेल, त्या माणसाला व्याधी जवळही येत नाही. तर सगळ्यात आधी आम्ही पहिला धडा जर काही ठेवत असेल तर आमचा पहिला शब्द असतो स्पाईन स्ट्रेट, मेरुदंड सरळ करा. त्याच्यानी अनेक प्रश्न जातात. तुमचा जर एखादा श्वास तुम्ही घेत असाल तर तो श्वास जर मेरुदंड वाकडा असेल तर श्वास थांबत जाईल. बरोबर आहे. ज्याप्रमाणे एखादा पाईप जर पाण्याचा आपण ठेवला आणि पाण्याचा फोर्स सोडला, पाईप जर सरळ असेल तर पाणी फोर्सने जाईल. पाण्याला जर वाक आला असेल कुठेतरी तर पाणी थांबून मग कमी फोर्सने तो पुढे जाईल. तर स्पाईन आपला तना असतो आणि सगळे श्वासचे प्रकार आपले त्याच्यातून जात असतात. तुम्ही जो श्वास घेता ना, तो नाक, मग तुमचं भ्रूमध्य, मस्तक, त्याच्यानंतर कंठ, चेस्ट आणि मग तुमच्या नाभीपर्यंत येतो. आणि श्वासाचं इतकं इम्पॉर्टन्स आहे. आसन प्राणायाम झाले की आम्ही त्याची जेव्हा बसायची स्थिती चांगली सदृढ झाली की त्याला प्राणायाम शिकवतो. आता प्राणायाम का जरुरी आहे, त्याचं कारण असं की तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेवल किती आहे. तुम्ही बघा, जर तुमच्या शरीरात 5 लिटर ऑक्सिजन असेल, तुम्ही दिवसभर काम केलं आणि सायंकाळी एखादा माणूस थकून जातो आणि आज खूप थकलेला आहे, खूप काम झाले, त्याचं कारण असतं की त्याच्याकडे संचित ऑक्सिजन जे होतं त्यांनी ते संपवलं. त्याच्यानंतर त्याच्या शरीराला लागणारं, मेंदूला लागणारं ऑक्सिजन, हातांना लागणारं ऑक्सिजन हे संपलेलं असतं, म्हणून तो थकतो. पण प्राणायाम काय करतो, तुमच्या 5 लिटरच्या कॅपॅसिटीला वाढवून 7 लिटर, 8 लिटर करतो. जर तुम्ही अर्धा तास प्राणायाम सकाळी केला तर ते ऑक्सिजन लेवल 8 लिटर झाली. आता जर तुम्ही दिवसभरात 5 लिटर ऑक्सिजन संपवली तरी तुमच्या शरीरामध्ये 3 लिटर ऑक्सिजन आहे आणि ते तुम्हाला फ्रेश ठेवतं, थकू देत नाही. तर इतकं हे प्राणायामाचं महत्त्व आहे. तर आसनाचे धडे झाले की प्राणायाम शिकवतो. प्राणायाम नंतर मग मेडिटेशन, आम्ही त्याला ध्यान शिकवतो.
ध्यान नंतर मग बरेचशा त्याच्या नवीन नवीन फाटा, मग त्याला विज्ञान लेवलवर, त्याचं अन्नमय कोश संपलं की प्राणमय कोशावर येतो, त्याला त्याचं प्राण. आता याच्यात प्राणाचं अजून एक तुम्हाला महत्त्व सांगतो बघा, खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक शरीराला कुठेतरी प्रत्येक माणसाला जॉईंट्स पेन असतात. बरोबर आहे. जॉईंट्स पेन का होतात, किंवा आपण वात म्हणतो, आर्थरायटिस असतो. तर आर्थरायटिस का होतो, तर आपले जे जॉईंट्स असतात त्याच्या मधात जी गॅप असते, त्या गॅपमध्ये आपली प्राणवायू असते, आणि ती प्राणवायू जर सडली तर तिथे ते जॉईंट फ्रीज व्हायला लागतं आणि आपल्याला आर्थरायटिस होतो, वात होतो. तर प्राणायाम काय करतं, कॉन्सन्ट्रेशन काय करतं, आम्ही प्राणायामात डोळे बंद करून कॉन्सन्ट्रेट करून त्याला सांगतो की बा आता तू ज्या जॉईंट्सवर काम करतोय तिथे, तर आम्ही आपली जी प्राणवायू आहे ती त्या जॉईंट्सपर्यंत पोहोचवतो. इन जनरल तुम्ही श्वास घ्याल तर तुम्ही लक्षात घ्याल की एका मिनिटात तुम्ही 15 वेळा श्वास घेता, आणि श्वास फक्त तुमच्या पोटापर्यंत येतो, तुमच्या पायापर्यंत कधीही जात नाही. तर प्राणायामाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जॉईंटला तो श्वास पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या जॉईंटमधली प्राणवायू जर रिप्लेस झाली तर तो जॉईंट कधीही दुखणार नाही, कधी तो जॉईंट फ्रीज होणार नाही, कधी तुम्हाला वात होणार नाही. तर इतकं हे कॉन्सन्ट्रेशन आणि प्राणायामाचं महत्त्व आहे. सर, आपण या योगाच्या प्रचार प्रसारात आपण केव्हापासून आहात? ह्याच्यात मला यायला 20 वर्ष झालेली आहेत, आणि एक मजेदार गोष्ट आहे, या योगाकडे मी वळलो ही खूप मजेदार गोष्ट आहे. बरं. मी 20 वर्षाचा असताना मला अँकोलायझिंग स्पॉन्डिलिसिस झाला. अँकोलायझिंग स्पॉन्डिलिसिस म्हणजे बांबू स्पाईन असतं, आपलं जे स्पाईन असतं हे एक बांबू सारखं होऊन जातं. आणि बरेच डॉक्टरांकडे गेलो, बरेच ठिकाणी भेटलो, पण प्रत्येकाने औषधं दिली, पेन किलर दिलीत, आणि पण ते पेन 24 तास असायचं. त्यांनी सांगितलं आणि जर तुला बरं व्हायचं असेल तर फक्त प्राणायाम, योग आणि एक्सरसाइज कर. आणि त्या दिवशीपासून मला एक माझे गुरुजी भेटले, डॉक्टर अजय प्रधान आहेत, विजय गुप्ते आहेत आणि देसाई सर आहेत, यांच्या ग्रुपला जॉईन झालो. आणि व्हेरी नेक्स्ट डे मी प्राणायाम आणि योग सुरू केला. आणि मग ते करता करता असं लक्षात आलं की बा आपले सगळे दुखणे गायब होतात आहे. मग अजून उत्साह वाढायला लागला की आपण याच्याकडे वळायचं. मग याच्या माध्यमातून आम्ही नवीन शोध लावायला सुरू केली, बा जर दुखत असेल तर का दुखतं आपलं, मग त्याच्यावर आम्ही स्टिम्युलेशन देऊन बघायचं आणि त्याला एक व्यायाम करून सांगायचं की बा असं करून बघ. मग तसं केलं की त्याला बरं वाटायला लागायचं. बरं वाटायला लागलं की मग आम्हाला वाटायचं चला यांनी जर बरं होत असेल आपलं तर मग प्राणायाम आणि योग प्रत्येकाने करायला पाहिजे. बरोबर आहे. असं करता करता आम्ही शिबिरं घ्यायला लागलो, त्याच्यावर ट्रीटमेंट द्यायला लागलो. रस्त्यात जर कोणी भेटला वा कंबर दुखते त्याला मग त्याच्यावर प्रयोग करून पाहायचे की बा असं कर, त्याला बरं वाटायला लागलं की आम्हाला ते रिझल्ट मिळायचे की बा याला याच्याने बरं वाटतंय. असं मग आम्ही हळूहळू त्याला वाढत गेलो. माझं प्रोफेशन इथे यायच्या आधी मी पत्रकार होतो, आणि मग योगामध्ये जुळल्यानंतर मी MD केलं, नॅचरोपॅथी आणि योगाचा कोर्स केला. तर असं लक्षात आलं की तुमचे जॉईंट्स पेन फक्त तुम्हीच मॅनेज करू शकता, फक्त मार्ग दाखवण्याची गरज आहे. आणि ते योग्य मार्ग जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही योग आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून आपली व्याधी दूर करू शकता. आज आमच्याकडे कंबरदुखी असेल तर आम्हाला फिजिओथेरपी करावी लागते, किंवा जास्त वाढली असेल तर सरळ डॉक्टर ऑपरेशन सांगतात, किंवा पेन किलर देऊन तो पेन दाबण्याचा प्रयत्न करतात. पण हा उपाय नाही आहे. याच्या आधी तुम्हाला जर तुम्ही एक प्रॉपर एक्सरसाइज केल्या, प्रशिक्षकांकडून जर तुम्ही शिकून एक्सरसाइज केल्या तर तुम्ही आपल्या व्याधींना दूर करू शकता आणि ऑपरेशन आणि औषधांपासूनही दूर राहू शकता. तर डॉक्टर प्रवीण डबली, मला हे सांगा की योग आणि योगोपचाराचा संबंध कसा आहे? काय असतं योग म्हणजे काय? तुम्ही आम्ही भेटलो म्हणजे योग झाला. नक्कीच. तर योगमध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुमच्या शरीराची कॅपॅसिटी वाढवणे, आता जर तुम्ही एका ठिकाणी बसला असाल तर आजच्या जीवनात तुम्ही बघा कोणीही माणूस हा सरळ बसलेला तुम्हाला दिसणार नाही. तुमच्याकडे जर सोफा प्रत्येकाकडे आहे, सोफ्यावर बसल्यावर माणूस काय करतो, थोड्या वेळ 1 मिनिट सरळ बसतो, त्याच्यानंतर थोडं खाली सरकतो आणि रिलॅक्स बसल. त्याच्यानंतर 2-3 मिनिटांनी बघा त्याचे पाय त्या टी टेबलवर असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5-7 मिनिटांनी बघा त्याचे दोन्ही पाय त्या सोफ्यावर असतात आणि डोकं त्या सोफ्याच्या हँडलवर. म्हणजे तुमच्या शरीराला इतकं तुम्ही वाईट परिस्थितीत घेऊन जाता. आणि हे एका दिवसाचं नसतं. तुम्ही इथून ऑफिसमधून गेलात की तुमची जागा ठरलेली असते, तुम्ही जाऊन तिथेच बसणार. म्हणजे तुमच्या शरीर एक शेप घ्यायला लागतं, आणि जर तुमच्या शरीरातले हाडं एक शेप घ्यायला लागले तर ती व्याधी तयार करायला सुरू करू देतात. म्हणून योगाचं महत्त्व असं आहे की योगामध्ये सगळ्यात आधी हे सांगतो की तुम्ही स्पाईनला सरळ करून बसा. जर सोफ्यावरही बसलात तर सरळ बसा. आणि त्याचं महत्त्व असं आहे की योग आणि प्राणायामामुळे तुमच्या शरीरातली ती रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही वाढवू शकता. तुमचं जे मन भटकत असेल त्याला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकता. प्रत्येक माणूस जितका बोलत नाही ना तितका आपल्या डोक्यात विचारांनीच बोलतो. तर त्या विचारांना कुठेतरी मी स्थिर करू शकता. आणि या सगळ्या विचारांपासून एक सबकॉन्शियस माइंड आपल्याकडे असतं.
सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं हार्ड डिस्क असतं. तर एखादी गोष्ट जर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची असेल तर तुम्हाला मन स्थिर करावं लागेल, मन शांत करावं लागेल, तुमच्या शरीराची सिटिंग कॅपॅसिटी वाढवावी लागेल. आता बघा, एक क्लास 1 अधिकारी जर असेल, कलेक्टर जर असेल, तर तो दिवसभरातून 50 प्रकारच्या लोकांना भेटतो. बरोबर आहे. आता 50 एक चिडून जातो, एखादा शिवी देऊन जातो, एखादा काहीतरी बोलून जातो, पण तो अधिकारी त्या सगळ्यांसोबत सारखाच वागतो, त्याला राग येत नाही. त्याचं कारण आहे की त्याला जी ट्रेनिंग मिळालेलं असतं त्यात योग हा खूप मोठा रोल अदा करतो. आणि जर तो संतुलित राहिला तर तो प्रत्येकाशी सेम वागणूक देईल. पुढचा चिडत असला तरी तो म्हणेल नाही, हा ठीक आहे ना, मी बघून घेतो. तर योगाचं इतकं महत्त्व आहे. जर तुम्ही शरीरात तुमच्या, आणि योग वेगळा करायची गरज नाही, तुम्ही दैनंदिन जीवनातच योग घालून घ्या. बरं सर, योग आणि अध्यात्माचा काय संबंध आहे? योग आणि अध्यात्माचा खूप मोठा संबंध आहे. हां. आणि याचं कारण असं आहे की योग तुमच्या शरीराला तयार करतो अध्यात्माकडे जायला. जर तुम्ही आज आसन प्राणायाम केले तर याच्यात तुम्हाला वाटतं बा फक्त माझ्या व्याधी दूर होतात, आजची आमची विचारसरणी अशीच आहे. तर तो व्याधी दूर करतो, आणि व्याधी दूर झाला की शरीर सदृढ होतं. शरीर सदृढ झालं की तुमचं मन सदृढ होतं, आणि मन सदृढ झालं की मग तुमचे विचार त्या लेवलला विचार करायला लागतात, मानसिकता. तुम्ही आपली संस्कृती आहे योग. तुम्ही आपले ऋषी मुनी मोठे जे काही आपले संत झालेले आहेत यांना बघा, हे यांच्या जीवनातला योग हा एक मोठा भाग असायचा. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये योग असायचं. आणि अध्यात्म आज साधारण माणसाला तुम्ही सांगा, एक यंग मुलगा जर तुमच्याकडे असेल त्याला अध्यात्माचं सांगा, काय अध्यात्म वगैरे असं तो बोलतो, कारण की त्याचं मन तयार नाही. बरोबर आहे. तर योग ते मन तयार करतं, मानसिक प्रकारे तुम्हाला तयार करतं, आणि मग तुम्ही अध्यात्माकडे जाता, आणि अध्यात्माकडून तुम्ही ध्यानाकडे जाता, आणि ध्यानाकडे गेल्यावर तुमचे सगळे विचार असे मोकळे होतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तर अध्यात्माला जायचं असेल तर असं सांगितलेलं आहे की बा तुम्ही जर वर बसलायत आणि तुमचे सगळे मुळं असे खाली आहेत, तर योग काय करतो, तुमचे जे खालचे मुळं आहेत ना, ते म्हणजे मुळं म्हणजे मला सांगायचं आहे की एखादी आत्मीयता असेल, संबंध असतील, बरोबर आहे. आणि याच्यात अडकल्यावर माणूस अध्यात्म नाही करू शकत. तर तुम्हाला ते हळूहळू दूर करावे लागतात, आणि ते दूर करायसाठी तुम्हाला योग खूप महत्वाचं, आणि ते योगच करू शकतं. आणि योग जर तुम्ही केला तर तुम्ही अध्यात्माच्या एक उच्च लेवलवर पोहोचू शकता, आणि त्या लेवलवर पोहोचल्यावर माणसाचे विचार खूप प्रलब्ध असतात. आणि 200-200 वर्ष जगलेले आहेत आपल्याकडे लोक, आणि फक्त योगाच्या माध्यमातून. तर योग तुमच्या दैनंदिन जीवनात असायलाच पाहिजे. तुमच्या वागण्यात योग असायला पाहिजे, तुमच्या नियमात योग असायला पाहिजे. कुठे बसायचं, कसं बसायचं, काय जेवायचं, कसं जेवायचं, केव्हा झोपायचं. आणि आधुनिकतेमध्ये हे सगळं बदलत चाललेलं आहे, आणि म्हणून आम्हाला आता योगची खूप गरज आहे. बरं सर, आतापर्यंत आपण आपण योगोपचार आणि अध्यात्माचा आपण संबंध पाहिला आहे. योग हे शास्त्र आहे का? मग असेल तर योग आणि विज्ञानाचा काय संबंध? योग शास्त्र आहे आणि विज्ञानाचा खूप मोठा संबंध आहे. योग विज्ञान जिथून सुरू होतं ना, त्याच्या पुढे योग गेलेला आहे. अच्छा. आपण जुना इतिहास जर बघितला तर सूर्याची लांबी किती हे त्यावेळेस लोकांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. विज्ञान आता मोजतोय. एखाद्या घराचं वास्तू जर करायचं असेल तर एक साधारण माणूस वास्तू तयार करून सांगत होता. आता आम्हाला आमचे कॉलेजेस तयार करावे लागतात, आणि त्याच्यातून आमचे आर्किटेक्चर तयार होतात. बरोबर आहे. तर योग, तुमचा विचार जिथे संपतो ना, तिथून योग सुरू होतो. बरोबर आहे. तर विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. योग त्याचा बेस आहे. आज एक माझ्या वाचनात असं आलं की विठ्ठल विठ्ठल नाम म्हटलं तरी त्या माणसाचं बीपी आणि शुगर सारखं कंट्रोल राहतं, हे एका डॉक्टरनी सिद्ध केलेलं आहे. आणि जर असं होत असेल तर तुम्ही विचार करा, तुमची एकाग्रता जर योगामुळे वाढली तर तुम्ही विज्ञानाचा शोध कधीही लावू शकतो. आता ब्रह्मांड केव्हा तयार झाला, आम्ही आता ब्लॅक होल तयार करतोय आणि आता शोध लावतोय. तर विज्ञान हा बेस आहे योगाचा, योग बेस आहे विज्ञानाचा. जेव्हा विज्ञान विचार करायला लागतो तर योग त्या लेवलवर तुम्हाला पोहोचून नंतर तुम्ही विचार करता. तर योगापासून सगळंच तयार झालं. आजच्या तारखेला जर तुम्ही योग करताय, प्राणायाम करताय, आज विज्ञान सांगतं की तुमच्या डोक्याला ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तुम्ही असं पॅरालिटिक आलं किंवा ब्रेन हॅमरेज झालं, पण योग प्राणायाम करून तुमच्या ऑक्सिजनची लेवल आधीपासूनच वाढवतोय. तर विज्ञानाचा जर बेस काही असेल तर तो योग आहे. म्हणून योग आणि विज्ञानाचा खूप मोठा संबंध आहे. कोणती गोष्ट तुम्हाला इन्व्हेंट करायची असेल तर तुम्हाला योगाच्या बेसवरूनच जावं लागेल. तर असं म्हणतात की जिथे विज्ञान काम करत नाही किंवा कुठलेही वैद्यकीय शास्त्र काम करत नाही तिथे योग काम करतं. निश्चितपणे काम करतं. तर योग आणि विज्ञान मिळून आम्ही एक खूप चांगलं विश्व तयार करू शकतो. आज शोध लागलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी
अजूनही शोध लागायचे आहेत. कॅन्सरवर आम्ही आजही मागे आहोत. योग फक्त त्याच्यावर प्रयत्न करतोय, सायंटिस्ट त्याच्यावर प्रयत्न करतात आहे, पण त्याला अजूनही सोल्युशन नाही आहे. पण एकंदरीत जर विचार केला तर योग जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवला, योगचं सूत्र काय? यम, नियम. तुमच्या जीवनात जर नियम असेल तर तुम्ही सुखी असाल. आसन, तुमच्या शरीराला तुम्ही आसन दिले तर तुमचं शरीर व्यवस्थित आहे, निरोगी राहील. त्याच्यानंतरची मानसिक स्थिती अशी आहे की ध्यान, प्राणायाम काय करेल? तुमच्या शरीरातल्या ऑक्सिजन लेवलला वाढवेल. त्याच्यानंतर ध्यान, प्रत्याहार, तुम्ही काय बोलताय, कसे बोलताय, कोणाशी कसे वागताय, आणि त्याच्यानंतर ध्यान आणि समाधी. तर या गोष्टीचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की योग हा तुमच्या जीवनातला एक अभिन्न अंग आहे आणि सगळं याच्यावरच आधारित आहे. तुम्ही काही विचार केला तरीही. बरं, आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये योगाचं काय महत्त्व आहे? काय फायदे होऊ शकतात? नक्की फायदे होतील. तुम्ही फक्त अर्धा तास आपला योगासाठी द्या. सकाळी द्या, सायंकाळी द्या, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा द्या. जर तुम्ही सकाळी अर्धा तास दिला तर तुमचं दिवसभराचे 24 तास तुम्ही अगदी फ्रेश राहाल. हे प्रमाणित आहे. काही करेल नाही, फक्त तुम्ही तुमचं अस्थिसंचलन करा. अँटी आर्थरायटिस सिरीज म्हणून आमची एक सिरीज आहे, पवन मुक्तासन आम्ही शिकवतो. त्याच्यात सोपं आहे. प्रत्येक शरीरातले जॉईंट, तुमच्या बोटांच्या जॉईंटपासून पायांच्या बोटांपर्यंत जितके जॉईंट्स असतील याला मुवमेंट द्या. हे फ्री झाले पाहिजे. जर हे मोकळे राहिले तर तुम्हाला व्याधीच होणार नाही. आणि जीवनातलं महत्त्व जर तुम्ही विचाराल तर प्राणायाम, मी सांगितलं तुम्हाला की ऑक्सिजन लेवल तुमच्या शरीरात जर वाढली तर तुम्हाला थकवा कधीच येणार नाही. कामगारांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते 6-6 तास उभं राहून काम करतात आणि तेवढी कॅपॅसिटी जर त्यांना गेन करायची असेल त्यांना योगचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे शारीरिक क्षमता वाढते. आणि दुसरं, आमच्या आता आधुनिकतेमध्ये काय झालं, आम्ही कम्प्युटर, मोबाईल याच्यावर, टीव्ही याच्यावर गेलेलो आहे. इव्हन घरी देखील आधी फक्त मुलं खेळायची, आता मुलाचे आई वडीलही रात्री गेम खेळतात झोप येत नाही म्हणून. तर आता झोपून जर मी मोबाईल खेळला तर माझा खांदा दुखेल, मान दुखेल, सर्वायकल होईल. सोफ्यावर मी जर व्यवस्थित बसलो नाही तर माझे गुडघे दुखतील, माझी पाठ दुखायला लागेल, माझी कमर दुखायला लागेल. आणि हे झालं तर तुमची एफिशियन्सी कमी होऊन जाईल, तुमची काम करण्याची क्षमता कमी होऊन जाईल. तर योग प्रत्येकाने करायचा आणि खूप सोपा आहे. योग खूप सोपा आहे. अगदी कोणी नाही शिकवलं तरी जर तुम्ही बोटं हलवलेत, पाय हलवलेत, खांदे फिरवलेत, तर शाळेमध्ये पीटी शिकवायचे. खूप सोपं सांगायचं तरी शाळेमध्ये पीटी मुलांना यासाठीच शिकवायचे की तुमची अस्थिसंचलन व्हायला, तुमचे जॉईंट्स मोकळे व्हायला. पण मोठे होता होता आम्ही ते सगळं विसरतो. तर योगाचं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात आहे. प्रत्येकाने तो करावा आणि निश्चितपणे तो स्वस्थ राहील याची शाश्वती. सर, कोणत्या वयोगटांनी करायला पाहिजे? हां, खूप चांगला प्रश्न आज तुम्ही केलेला आहे. आजच्या तारखेला योग हा लहान मुलांपासूनच करायला पाहिजे. की मुलांच्या डोक्यामध्ये ग्लँड असतं. ते ग्लँड काय करतं, वयाच्या 7व्या वर्षापर्यंत ते ग्लँड असतं आणि 7व्या वर्षानंतर ते ग्लँड जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि ते डिझॉल्व्ह होऊन जातं. तर वयाच्या 7व्या वर्षापर्यंत मुलाला तुम्ही काही शिकवलं 8व्या वर्षापर्यंत तर ते त्याला एकदम डोक्यात बसतं. आता तुम्ही लहान मुलाला गाणं सांगा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटतं बा माझा मुलगा गाणं म्हणायला लागलेलं आहे. त्याचं कारण असतं की ते एक ग्लँड जे आहे त्याला ते ग्लँड सगळं ॲब्झॉर्ब करत जातं आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडला रेकॉर्ड करतं. आता ग्लँड जर ते कमी झालं की मग आपण गुरुकुलमध्ये पाठवायची आपल्याकडे परंपरा होती. मग आम्ही गुरुकुलमध्ये त्याला शिक्षणात गुरुकडे पाठवत. पण त्याच्या आधी तो धडे 8 वर्षापर्यंत आपल्या घरी घेत होता, कुटुंबामध्ये घेत होता. तर मुलांना 7व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून तुम्ही योगाचे धडे शिकवायला सुरू करा आणि निश्चितपणे त्या 2 वर्षात त्याला जितकं तुम्ही शिकवाल ते त्याची भविष्याची पुंजी असेल. कारण ते सगळं त्याच्या सबकॉन्शियस माइंडला रेकॉर्ड झालेलं असतं, पिक्चराईज झालेलं असतं. आणि 8व्या वर्षानंतर मग त्याच्या आधारे तो पुढचं शिक्षण घेतो. मग ते कोणतंही शिक्षण असेल तर 7व्या वर्षापासून मुलाला तुम्ही योग शिकवायला सुरू करा. त्याला सरळ बसणे, सरळ उठणे, वाकणे, प्राणायाम थोडंसं सांगा. आणि प्राणायामाचं महत्त्व मुलांमध्ये अजून जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये, डोक्यामध्ये 2 ब्रेन असतात, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. आणि एक साधारण माणसाचं ब्रेन असं सांगतात योगामध्ये की ते हार्डली 10 to 15% काम करतं. 100% कोणाचंही डोकं चालत नाही. तर प्राणायाम तुम्हाला त्या ब्रेनच्या कॅपॅसिटीला वाढवण्याचा एक माध्यम आहे. आणि हे जर तुम्ही त्या लहान मुलाच्या वयात त्याला दिलं तर ते जे ग्लँड असतं ते ग्लँड इतकं पॉवरफुल असतं की डोक्याची कॅपॅसिटी, त्याची मेंटल कॅपॅसिटी वाढवण्यामध्ये ते मदत करतं. आणि एकदा त्याची मेंटल कॅपॅसिटी वाढली, त्याचं ब्रेन जास्त काम करायला लागलं की तो ब्रिलियंट निघतो. आपण म्हणतो ना एखादा म्हणलं की काय ब्रिलियंट मुलगा आहे, बाईला सगळं आठवतं.
तर मुलांवर हे संस्कार व्हायलाच पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांना या गोष्टींकडे वळण्याचं त्यांचं एक मानसिक चित्र आपण घरून तयार करून द्यायला पाहिजे की बा नाही तर जी आवड याच्यात असायला पाहिजे. बरं सर, मला सांगा की आपल्या वयोगटानुसार योगाचे काही प्रकार आहेत का वेगवेगळे, किंवा ते त्याच पद्धतीने आपण करायला पाहिजे? नाही, वेगळे असं काही बंधन आहे का? मुलांसाठी एक प्रोग्राम तयार केलेला असतो बरं की त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याला आम्ही योग शिकवतो. बरं एक याच्यात आलं वयात युवा वर्गात जर आपण आलो त्याच्यासाठी वेगळा योग म्हणजे तेच आहेत पण त्याचे आसनांचे प्रकार मग आम्ही थोडे कठीण करायला लागलो. बरोबर आहे. एक 50 वर्षानंतर तो झाला की मग त्याला आम्ही प्राणायाम आणि मेडिटेशनकडे करतो आणि मग त्याला शारीरिक याची गरज नसते. तर असं वेगळे त्याचे प्रकार आहेत पण ते वयोगटासाठीच आहे. ते एक प्रोग्राम तयार करावा. तुमची कॅपॅसिटी किती आहे, जर एखाद्याची कॅपॅसिटी कमी असेल आणि त्याला तुम्ही खूप काही कठीण आसन सांगितले तो चालला जाईल. तर त्याच्या शरीराला काय झेपेल याचा अभ्यास करून आम्ही त्याला आसनं शिकवतो. बरं सर, योगाच्या माध्यमातून कोणत्या क्षमता आपल्याला विकसित करता येऊ शकतात? योगाच्या माध्यमातून सगळ्याच आपल्याला बौद्धिक करता येईल, मानसिक करता येईल, अन्नमय आपलं कोश चांगलं करता येईल, अध्यात्म आमचं खूप चांगलं स्ट्रॉंग करता येईल आणि त्याच्याही उपर आजच्या जीवनात आम्हाला कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज आहे. बरोबर आहे. एकाग्रता आम्ही विसरत चाललेलो आहे आणि त्या एकाग्रतेच्या कमीमुळे आमचे सगळे प्रॉब्लेम्स तयार होतात. बरोबर आहे. तर एकाग्रता, डिसिप्लिन, प्रामाणिकपणा आम्ही विसरत चाललेलो आहे. डिसिप्लिनमध्ये कोणीही राहत नाही. साधी गाडी आम्ही वेळेवर चालवत नाही, आम्ही क्रॉस लाईन करतो. त्याचं कारण असं की त्याचं मन भटकत असतं. म्हणून एकाग्रता जर साध्य करायची असेल तुम्हाला योग शिकावाच लागेल आणि जर तुम्ही एकाग्रता करू शकलात, कॉन्फिडन्स लेवल आपल्या शरीरातला वाढवू शकलात तर तुम्ही कोणतंही काम, गाडी चालवण्यापासून तर घरचे कामापर्यंत कोणतंही काम तुम्ही खूप आनंदात आणि व्यवस्थितपणे करू शकाल. काही कर्मचारी, अधिकारी किंवा एखाद्या औद्योगिक संस्थेमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारी जी मंडळी आहे अलीकडे 12-12 तास कामं करतात, तर त्यांना कधी काळी स्ट्रेस यायला लागतो. तर योगाच्या माध्यमातून तो स्ट्रेस कसा कमी करता येईल? ते खूप चांगला प्रश्न आहे आणि त्यांना याची खूप मोठी गरज आहे. एक कॅपॅसिटी मनुष्यामध्ये असते. तो जर अर्धा तास काम करत असेल त्याचं शरीर कुठेतरी थकतं, स्पाईनवर लोड यायला लागतो. बरोबर आहे. आणि आजचे औद्योगिक संस्थान असे झाले की 6-6 तास ते उभे राहून काम करतात आहे आणि त्याच्यानंतर मग घरी गेलं की घरचे टेन्शन, घरचं वावरणं आणि एवढं सगळं त्याला हँडल करायचं असेल त्याला मानसिक धैर्याची गरज असते. आणि मग याच्यामध्ये प्राणायाम आणि मेडिटेशन जर त्यांनी केलं, काही नाही, खूप सोपं आहे. मेडिटेशन इतकं सोपं आहे की फक्त तुम्ही एका जागेवर बसा, तुमच्या स्पाईनला सरळ ठेवा, मेरुदंडाला सरळ ठेवा आणि आपल्या श्वासावर नियंत्रण करा. फक्त श्वास मोजा. श्वास ऑटोमॅटिक येतो, त्याला घ्यायची गरज नसते. ती ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. श्वास थांबला की गेला, पण ती ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. त्या श्वासावर आपलं मन केंद्रित करा आणि ते पहा की शरीरात तुम्ही श्वास किती लांबून घेताय, शरीरामध्ये तो कुठपर्यंत जातोय आणि बाहेर सोडताना श्वास तो कसा जातोय, किती लांब तुम्ही बाहेर सोडताय. एवढं जर तुम्ही एकाग्रतेने केलं तर तुम्हाला ध्यान आणि तुमचं मन स्थिर होईल. विचारांपासून तुम्ही काही वेळासाठी का होईना तुम्ही दूर व्हाल, धगधकीच्या जीवनातून थोडं दूर व्हाल आणि जेव्हा डोकं शांत होईल, 10 मिनिटं जरी तुम्ही डोकं शांत ठेवू शकला तर त्या डोक्याला आराम मिळेल आणि परत ते नवीन ऊर्जा घेऊन परत तुम्ही आपल्या कामाला लागू शकाल. आणि औद्योगिक संस्थांमध्ये माझं असं सजेशन आहे की जितके मोठे संस्थान आहे यांनी नक्कीच त्यांच्यासाठी योग बेस कार्यक्रम ठेवायचे जेणेकरून त्यांना तुम्ही प्रशिक्षित करू शकाल. माझ्याकडे बरेच पेशंट येतात, यांना सगळ्यांना कमरेचे प्रॉब्लेम आहे आणि कमरेचे प्रॉब्लेम आल्यावर ते वाढत जातात, त्याला सोल्युशन काहीच नाही. मग मी त्यांना विचारतो की बाबा रे तुझं टेक्निक काय, काम कसं करतो. मग ते सांगतात सर आम्ही असं असं करतोय आणि याच्या मग त्यांना मी सांगतो बाबा तुम्ही या कामाला जर असं केलं, जर 1 तास उभं राहायचं आहे तुम्हाला, मग 15 मिनिटं उभे राहा, अर्धा मिनिटं बसा, परत 15 मिनिटं उभे राहा, अर्धा मिनिटं बसा. तर छोटे छोटे बदल तुम्ही, पण ते जाणकार माणसाकडून तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठीच या संस्थांनी अशी अरेंजमेंट करायला पाहिजे की त्यांना योगाचे धडे द्या, त्यांना जागरूक करण्यासाठी, त्यांच्या कामाच्या बद्दल जागरूक करण्यासाठी योग शिक्षक ठेवा किंवा एक्सपर्ट्सला तुम्ही बोलवा आणि त्यांना जागरूक करा, त्यांना शिक्षित करा. तर जेणेकरून तुमचं काम वाढेल, त्याची इफिशियन्सी वाढेल, त्याची तब्येत बरी राहील, औषधाचा खर्च कमी होईल. तर ताणतणाव किंवा चिडचिडपणा दूर करण्यासाठी कोणत्या योगाचा वापर करायला पाहिजे? मेडिटेशन याच्यासाठी खूप चांगलं आहे. ध्यान. मी एक सल्ला देईन तुम्हाला की प्रत्येक माणसाने जे काही ऑफिसमध्ये काम करत असाल, कॉलेजमध्ये जात असाल, औद्योगिक संस्थांमध्ये असाल, कामगार असेल, यांनी सायंकाळी जेव्हा तो घरी जातो तर 10 मिनिटं फक्त स्वतःसाठी द्यायचे. सगळं सामान ठेवायचं,
आपल्या बेडवर जायचं, सरळ झोपायचं, हातांना वर ठेवायचे, आपले जे पाम्स आहेत, हथेली आहे, याला वर ओपन करून ठेवायचे, पायामध्ये अंतर ठेवायचं, मान सरळ ठेवायची आणि शरीर एकदम ढिलं सोडून द्यायचं, डोळे बंद करायचे आणि एकदम शरीर असं शवासन आम्ही त्याला म्हणतो, ज्याप्रमाणे एक डेड बॉडी कशी पडली असते, त्याला काही हालचाल नसते, तसं एकदम शरीर ढिलं ठेवायचं आणि श्वासाला मोजायचं. श्वास कसा मोजायचा? श्वास एक आतमध्ये आला 27, श्वास बाहेर आला 27, श्वास आतमध्ये गेला 26, असं उलटं मोजायचं. फक्त 10 मिनटं करायचं. जर 27चं जर तुम्ही मोजू शकलात 1 पर्यंत, तर परत 20पासून मोजायचं. आणि 27 नाही मोजू शकलात, चुकलं कुठेतरी, परत 27 वर जायचं. तर याच्याने काय होईल, तुमच्या डोक्यातला जो दिवसभराचा ताण आहे हा संपेल. दिवसभराची जी सिटिंग आहे, तुमच्या मेरुदंडावर आलेला ताण आहे, सरळ झोपल्यामुळे तो ताण कमी होईल, डोक्यावरचा ताण कमी होईल, मन एकाग्र होईल. दिवसभराच्या धावपळीच्या जीवनातून 10 मिनटं तुमच्या शरीराला रिक्यूप करायसाठी वेळ मिळेल आणि परत नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात येईल आणि तुम्ही म्हणाल की मी एकदम फ्रेश झालेलं आहे, आता लगेच दुसरंही काम करू शकेल. प्राणायाम कोणत्या वेळी करायचा? योग्य वेळ कुठली? प्राणायाम करण्यासाठी सकाळची वेळ खूप सुरेख असते, कारण की पोल्युशन नसते आणि उपाशापोटी प्राणायाम करावं असं एक साधारणतः असा नियम आहे. जर तुम्ही चहा पिला असेल तर 30 मिनिटानंतर योग आणि प्राणायाम करा. जर तुम्ही नाश्ता केला असेल तर 1.5 तासांनी करा आणि जर तुम्ही जेवण केलं असेल आणि तुम्हाला प्राणायाम आणि योग करायचा असेल तर 3 तासांनी करावा. म्हणजे प्राणायाम योग करण्याच्या आधी तुमचं पोट रिकामं असण्याची गरज आहे. आता रात्री आम्ही जेवल्यानंतर आम्हाला जवळपास 8 ते 10 तास आमचं पोट रिकामं असतं. त्याच्यामुळे सकाळची वेळ जर तुम्ही अर्धा तास 15 मिनटं देऊ शकलात तर ही उत्तम वेळ असते. त्याच्यानंतर बरेचदा वेळ नसतो, सकाळी ऑफिस असेल तर सायंकाळी तुम्ही ऑफिसला आल्याबरोबर चहा घेण्याच्या आधी, घरी आल्यावर जर चहा घेतला तर अर्ध्या तासांनी करा, नाश्ता केला असेल तर 1.5 तासांनी, आणि याच्यातूनही वेळ नसेल मिळाला तर रात्री झोपताना करा, झोपतायच्या आधी. आणि असा नियम आहे की तुम्ही जर जेवलात तर जेवल्यानंतर कमीत कमी 1.5 तास झोपू नये, 1.5 ते 2 तास. सर, शेवटचा प्रश्न. बदलत्या जीवनशैलीसाठी योगासन आपण प्रत्येकाने करायला पाहिजे, तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश एवढाच, मानसिक तौर तुम्ही तयार व्हा, मनातून तयार व्हा की मला योग करायचा आहे. योग तुमचं स्वागत करेल आणि छोट्या छोट्या एक्सरसाइज जे तुम्ही 10 मिनटं देऊ शकाल तर 10 मिनटं द्या, 15 मिनटं देऊ शकता 15 मिनटं, पण ते योग्य शिक्षकाकडून शिकून घ्या आणि ते जीवनात करा. तुमचे 24 तास 15 मिनटाचा योग तुम्हाला 24 तास फ्रेश देईल. तर प्रत्येकाने एक निर्धार करा, तुमच्या मनातून जर असेल तर तुम्ही योग करा आणि योग केल्याचे फायदे तुम्हाला स्वतःच दिसायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही योग कराल, शरीर स्वस्थ राहील, मन स्वस्थ राहील, मन स्वस्थ राहिलं तर तुमचं शहर स्वस्थ राहील आणि शहर स्वस्थ राहिलं तर देशही स्वस्थ. म्हणून योग दिवसाचा घाटही आम्ही याच्यासाठीच घातला. जगाला दिलेली खूप मोठी उपलब्धी आहे ही भारताची, ही आमची संस्कृती आहे आणि संस्कृतीला जपण्याचं कामही आमचंच आहे. तर डॉक्टर प्रवीण डबले, आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये योगासनाचं महत्त्व आपण विस्तृत स्वरूपामध्ये लोकांना समजावून सांगितलं. निश्चितच आमच्या श्रोत्यांना ते उपयोगी पडेल अशी आशा करूया. मुलाखतीबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.